बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे यांची ठाण्याच्या कौटुंबिक जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली असून येत्या 3 फेब्रुवारी रोजी ते पदभार घेणार आहेत. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली 17 वर्षे वकिली केल्यानंतर ॲडव्होकेट अमित विश्वनाथ आळंगे यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. शालेय शिक्षण सिद्धेश्वर प्रशालेतून तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कॉलेजमधून घेऊन त्यांनी पुढे तेथेच BA LLB चे शिक्षण घेतले. अमित यांनी आपले वडील ॲडव्होकेट विश्वनाथ आळंगे यांच्याकडून वकिलीचे बाळकडू मिळवले. 2008 पासून त्यांनी आपल्या वकिली व्यवसायात प्रारंभ केला. सध्या ते सोलापूर जिल्हा न्यायालय येथे दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक, ग्राहक मंच, शाळा न्यायाधिकरण ट्रस्ट न्यायालयात वकिली व्यवसाय करत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे वडील ॲडव्होकेट आळंगे हे 1980 ला सुरू केलेल्या आळंगे लॉ क्लासेस मध्ये 2008 पासून विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. वकिली व्यवसायात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत आहेत. सोलापूर बार असोसिएशन मध्ये ते खजिनदार व सचिव झाले. अनेक शासकीय, प्रशासकीय, खासगी नामवंत संस्थांवर पॅनल ॲडव्होकेट म्हणून कार्यरत होते. त्यांनी सोलापूर बार असोसिएशन येथे विक्रमी मतांनी निवडून येऊन सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून मान मिळवला. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उपक्रम राबवले. सध्या ते लायन्स क्लब ऑफ सोलापूर मिडटाऊनचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. ॲडव्होकेट अमित आळंगे यांनी सोलापुरातील विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर महापालिका, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, सिद्धेश्वर देवस्थान, गोकुळ शुगर, सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना, कंचेश्वर सहकारी साखर कारखाना, सोलापूर सेकंडरी स्कूल, एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटी अशा अनेक संस्थांवर पॅनल ॲडव्होकेट म्हणून काम केले. पैसे कमावणे हा मुख्य उद्देश न ठेवता अनेक गोरगरिबांना त्यांनी मदत केली आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला मोठे यश मिळाल्याचे आळंगे म्हणाले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.